राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा देवाची द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तीचारी साधिया देणे मुक्तीचारी साधिया देणे मुक्तीचारी साधिया हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जीवे वेद करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरी मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी नम्र निवेदन. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीतील पांडुरंगाची भक्ती करणारा वारकरी संप्रदाय संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भागवत धर्म जातीधर्म भेदापलीकडे जाऊन अत्यंत सामान्य अशिक्षित अशा स्त्री पुरुषांपर्यंत
पोचविण्याचे बहुमोल कार्य या संप्रदायाने केले आहे. या संप्रदायात ज्ञानेश्वर, नामदेव, गोरा कुंभार, सावतामाळी, चोखामेळा, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, जनाबाई, सखुबाई इत्यादी अनेक थोर संत होऊन गेले. या संप्रदायाची पायाशुद्ध उभारणी करण्याचे महत्वाचे कार्य श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केले. अखिल वारकरी संप्रदाय त्यांना माऊली या नावाने ओळखतो. सध्याच्या अतिव्यस्त विज्ञाननिष्ठ जीवनात भगवत प्राप्तीसाठी यज्ञ, यागादी कर्मे, योग, तप, ध्यानधारणा इत्यादी सर्व साधनांपेक्षा नामसाधन हे अत्यंत सोपे व श्रेष्ठ आहे. केवळ आजच नव्हे तर कृतयुगापासून नामस्मरण धर्म चालू असल्याची प्रमाणे आपणास आढळतात. कृतयुगापासून नामस्मरण धर्म चालू असल्याची प्रमाणे आढळतात. ऋग्वेदातील विष्णू सूक्तात नामघोष करण्याविषयीचा मंत्र आहे. त्याचा अर्थ असा: भगवान विष्णूंचे सर्वांना वंदनीय सर्वव्यापकत्व सांगणारे विष्णू हे नाव पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहे असे जाणून त्याचा सर्वत्र सर्व काळी उद्घोष करावा. श्रीमद शंकराचार्य यांनी ब्रह्मसूत्र भाष्यात नामस्मरणादी भक्तिमार्ग हा वैदिक असल्याचे म्हटले आहे. कली उपनिषदात नारदांनी ब्रह्मदेवांना कलियुगाचे दोष नाहीसे करण्याचा उपाय विचारला होता. तेव्हा त्यांनी नारदांना हरे राम हरे राम, राम राम हरे हरे या मंत्राचा जप करण्यास सांगितला. याचे वर्णन त्याच्यात आहे. शिवाय असेही सांगितले की या मंत्रातील 16 नामांचा जप कलीचे दोष नाहीसे करणारा आहे. सर्व वेदात याहून दुसरा श्रेष्ठ उपाय असल्याचे दिसत नाही. कोणतेही वैदिक कर्म पूर्ण होण्यासाठी भगवन नामाचाच उच्चार करावा लागतो. याविषयी प्रमाण असलेला श्लोक त्याचा अर्थ असा आहे: ज्याचे स्मरण आणि नामोच्चारण केले असता तप, यज्ञ, क्रिया इत्यादी सर्व धार्मिक कार्यातील उणीवा नाहीशा होऊन ते कर्म तत्काळ संपूर्ण होते. त्या अच्युताला मी वंदन करतो. समर्थ रामदास स्वामी सध्याच्या काळी कर्म यथासांग होणे कसे कठीण आहे याविषयी म्हणतात: यथासांग ते कर्म तेही घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना. कर्म करण्यात कष्ट पुष्कळ आणि एवढे करूनही ते शास्त्रयुक्त होईल याची खात्री नसते. त्यामुळे त्याचे पुण्य पदरात पडत नाही. या उलट नामस्मरणाबद्दल ते म्हणतात: न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रू जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. तोंडाने नाम उच्चारायला कष्ट पडत नाही, पदरचे काही खर्चही होत नाही आणि एवढ्या कमी श्रमात जन्ममरण रूप शत्रूलाही जिंकता येते. म्हणून प्रभातकाळी रामनामाचा उच्चार करावा, त्याचे चिंतन करावे. असा हा नाममहिमा वैदिक ऋषींपासून सध्याच्या संतांपर्यंत सर्वांनी एकमुखाने गायला आहे. ज्ञानेशो भगवान विष्णुहा, भगवान विष्णूंचे अवतार असणाऱ्या श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सध्याची कालमान परिस्थिती पाहून सकळ जनांच्या उद्धारासाठी नामस्मरण रूप सोपा व कोणालाही केव्हाही आचरता येणारा धर्म हरिपाठातून सांगितला आहे. शिवाय हा धर्म आपल्या श्री गुरूंनी श्री निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्याला सांगितल्याचे म्हटले आहे. नामस्मरणाचे महत्व श्रुती स्मृती पुराणाच्या आधारे प्रत्येक अभंगात सांगून शेवटच्या समारोपाच्या अभंगातही माऊली म्हणतात: असावे स्वस्थ चित्त एकाग्री मन, उल्हासे करुणी स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी सर्व काळ. चित्त स्वस्थ ठेवून आनंदाने मन एकाग्र करून भगवंताच्या नामाचे स्मरण केले असता श्रीहरी त्याला ऐहिक संकटातही सांभाळतात आणि अंतकाळीही सांभाळतात. अर्थात स्वतःचे स्मरण त्याला देऊन त्याचा उद्धार करतात. भगवान ज्ञानदेवांनी रचलेल्या हरिपाठाचे आजही टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी गायन करू लागले की ते तर देहभान विसरतातच, पण ऐकणारेही त्यात तल्लीन होऊन जातात.
अशा हरिपाठाची ती माऊलींच्या कृपेने झालेली ही विवरण सेवा त्यांचे चरणी अर्पण करीत आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. आता अभंग पहिला याचा अर्थ. देवाच्या द्वारात जो क्षणभर उभा राहील त्याला चारी मुक्ती प्राप्त होतील. मुखाने हरिहरी म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. संसारात राहूनच जिव्हेला हरिनामाचा अधिकाधिक छंद लावावा. नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. वेद शास्त्रे हात उभारून नेहमी सांगत असतात. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, व्यासांनी स्वानुभवाने ज्या खुणा सांगितल्या त्यानुसार साधन केल्यामुळे द्वारकेचा राणा पांडवांच्या घरचा सखा झाला. माऊलींनी सगुण भगवत भक्तीचा मार्ग दाखविण्याकरता हरिपाठ रचला. येथे हरिमुखे म्हणा असा उपदेश करून ते देवाचा संबंध त्यांनी नामाशी दाखविला आहे. नामाचा संबंध आला की रूपाचा संबंध येतोच. नामरूपयुक्त स्वरूपाला सगुण म्हणतात. अशा सगुण साकार श्रीहरीलाच इथे देव म्हटले आहे. देहधारी मनुष्याला सगुणाची उपासना सुलभ असते. गीतेतही अव्यक्ताची उपासना करणाऱ्यांना अधिक कष्ट असतात असेच सांगितले आहे. गीतेतील 12व्या अध्यायातील 5व्या श्लोकात भगवंत म्हणतात, सामान्य भोळ्या भाविकांना हा सगुण भक्तीचा मार्ग माऊलींनी हरिपाठातून दाखविला आहे. साधक ज्यावेळी भगवंताविषयी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने मंदिरातील द्वारात उभा राहतो त्यावेळी त्याला भगवंताचे सगुण साकार रूपच पाहत असल्याचा अनुभव येतो. विठ्ठलाचे सुकुमार चरण, सुंदर नाभिस्थान, त्यावर परिधान केलेला झळकणारा पितांबर, गळ्यातील कौस्तुभमणी आणि वैजयंतीमाला, तसेच कमरेवर ठेवलेले सुंदर करकमल, भव्य कपाळ, त्यावर लावलेला सुंदर गंधाचा टिळा, शिरावर धारण केलेला रत्नजडित मुकुट, सुंदर कर्णद्वय आणि त्यात घातलेली मकराकार कुंडले, धनुष्याकृती भुवया आणि त्याखाली मोठे मोठे पाणीदार कृपादृष्टींचा वर्षाव करणारे नेत्रद्वय, अतिशय सुंदर नासिका आणि गुलाबी पातळ ओठ आणि त्यात मोत्याच्या माळेसही लाजवतील अशा अतिसुंदर दंतपंक्ती आणि या रूपास साजेल असा श्यामवर्ण, हे पाहून साधक भाव विभोर होतो. ज्या ठिकाणी हे सुंदर रूप प्रस्थापित आहे तोच वैकुंठलोक होय असा भाव असलेल्या भक्ताला सलोकता मुक्ती मिळते. मंदिरात भगवंताच्या समीप असल्यामुळे समीपतेचा लाभ होतो. भक्ताचे अंतःकरण ज्यावेळी भगवंताच्या या अतिसुंदर मूर्तीकडे पाहत त्याच्याशी तदाकार होते त्यावेळी त्याला स्वरूपतेचा अनुभव येतो आणि ज्यावेळी तो या मंदिरातील प्रसन्न वातावरणात आपले देहभान विसरतो त्यावेळी त्यास सायुज्यतेचा अनुभव येतो. अशा प्रकारे श्रद्धावान भक्तास मंदिराच्या द्वारात उभे राहताच चारी मुक्तींचा अनुभव येतो असे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. माऊली पुढे म्हणतात, एका भगवन नामस्मरणाने अनंत जन्मीचे पातके नाहीसे होते. देवाचे नाव मुखात आले तरी क्षणभर कासेना मन भगवदाकार होते. या अनुभवावरून माऊलींनी अखंड नामस्मरण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भगवंताचे रूपही अखंड मनात राहील. त्यामुळेच आसार नाशिवंत अशा प्रपंचाचा विसर पडेल. यासाठी प्रपंच व प्राप्त कर्तव्ये सोडण्याचे मुळीच कारण नाही. जिव्हेने नामस्मरणाचा वेग उत्तरोत्तर तीव्रच वाढवला म्हणजे झाले. वेदशास्त्रांनी सुद्धा नाममहात्म्य मुक्त कंठाने वर्णिले आहे. वैदिक कर्माची सुरुवातही नामानेच होते आणि पूर्णताही भगवंताच्या नामानेच होते. शेवटच्या चरणात माऊलींनी यासाठी पांडवांचा दृष्टांत दिला आहे. भगवान व्यासांनी परमेश्वर प्राप्ती
त्यांची नामस्मरण ही खूणगाठ पांडवांना सांगितली होती आणि पांडवांनी दृढ विश्वासाने त्याप्रमाणे वागून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णालाच आपला परमसखा आपल्या घरचा केले होते. एकदा भगवान श्रीकृष्णांनी नारदांचा आपणच खरे नामधारक आहोत असा गर्व दूर करण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी नारदांना बोलावून अर्जुनाला बोलावून आणण्यास सांगितले. त्याच्या महालात त्यांना पाठविले. नारद गेले तेव्हा अर्जुन गाढ झोपेत होता, पण नामस्मरण अखंड चालू होते. ते पाहून नारदांचा नामधारकपणाचा जो अभिमान होता तो पूर्णपणे नाहीसा झाला. अशी होती पांडवांची नामस्मरण भक्ती. येथे अभंग पहिला संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.